नमस्कार. आजचा दिवस माझा, त्यानंतर क्षण क्षण परीक्षण. त्याच्या पुढचं वाक्य होतं आपलं, आपल्या देशामध्ये कर खोटं बन मोठं. त्यानंतर जर या भ्रष्टाचारी देशामध्ये तुम्हाला जगायचं असेल, सुखाने राहायचं असेल, तर एक मूल मंत्र आहे. तो कोणचा? दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही, स्वतःचं खोटं सोडायचं नाही. आता अशा या 100 कोटी लोकांमध्ये मला सांगा, देश विकास आणि प्रगती करतो आहे, कोणत्या दिशेने होणार आहे? काही लोक रोज एक राष्ट्र म्हणून भांडतात की आमचं हे राष्ट्र झालं पाहिजे, हे राष्ट्र झालं पाहिजे. ती गोष्ट पहिले 100-200 लोक म्हणायचे, मग 1000-2000 झाले, मग 5-10 हजार लोक झाले, मग लाखो लोक झाले, मग 10-20 कोटी म्हणायचे, 25 कोटी, 40 कोटी. असं करत करत आज 140 कोटी लोक तेच म्हणतात की हे राष्ट्र झालं पाहिजे. कोणचं? ते 2 अक्षरी नाववालं. मग आता तुम्हाला अचंबा वाटेल, मग विरोध कुठे आहे? विरोध कुठेच नाहीये. मग आता मला सांगा, 100 कोटी लोक एका धर्माचे, 40 कोटी लोक विरुद्ध धर्माचे है ना. मग ते सगळेच्या सगळे का म्हणतात हे राष्ट्र व्हावं? त्याचं सिंपल उदाहरण आहे, आणि सिंपल म्हणणं आहे, आम्हाला नियम नको. त्या 40 कोटी लोकांना माहिती आहे, आपलं राष्ट्र झालं तर कडक नियमात वागावं लागेल. यांचं राष्ट्र आहे तर 3 लोकांचे नावं घ्या, कसेही वागा, कोणचंही काम करा, कुठेही थांबा, कुठेही उभं राहा, कशी बिल्डिंग बनवा, कुठेही गाडी पार्क करा, काही पण करा. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, या राष्ट्रामध्ये ज्याच्या हाती दंडी त्याची म्हैस, अशी गोष्ट आहे. यांना कोणताच नियम नको, कोणताच नाही, काहीच नाही. ज्याच्या हाती दंडी तो. आणि दुसऱ्याला शिव्या देऊन स्वतःला निर्गुण निराकार दाखवायचं मोठ्या मोठ्या भाषणातनं, हे यांचं वाक्य. सत्कार कोणाचा करतील? तद्दल खोटारड्या माणसाचा. तद्दल म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याने एखादी गोष्ट चांगली केली ना, त्याचं इतके उदो करतील, पण त्याच्या 99 खोटारड्या गोष्टी त्याने आणणार जगासमोर, कारण याच्यामध्ये स्वार्थी लोक आहेत. आता आजचा विषय पहा ना. आज सकाळीच मी एकाचं नाव नाही घेत, चांगले आहेत, ज्यांना बाबा म्हणतो, खूप छान काम आहे. त्यांनी आयुर्वेदामध्ये, योगामध्ये किंवा अजून अनेकोधिक गोष्टींमध्ये खूप छान काम केलेलं आहे, म्हणजे वाकण्याजोग आहे. मी तर म्हणतो, आपल्या पंतच्या खालोखाल आजच्या देशामध्ये जर कोणी व्यक्ती असेल तर त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाहीये. पण मी नाव घेतलं तर लोक ते कसे चुकीचे याचे 100 गोष्टी शोधून काढतील, है ना. आता ते काय म्हणले की मुस्लिम लोक 6% जकात देतात आणि त्याच्यावर त्यांचा पूर्ण धर्म चालवण्याचं काम हे त्या मस्जिदींचं किंवा मौलवींचं आहे. म्हणजे हिंदू लोक असं करतच नाही. मी म्हणलं, अरे येड्या माणसा, हिंदू लोकांचा 90% पैसा हा रामनवमी, गोकुळाष्टमी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, फुले जयंती, याची जयंती, त्याची जयंती, गणपती, नवरात्र, रंगपंचमी, होळी, यामध्ये त्याच्यानंतर उरला इन्कम टॅक्स, उरला GST, है ना, यामध्ये त्याच्यानंतर दान धर्म, त्याच्यानंतर पूजा पाठी, यामध्ये आम्ही करोडो रुपये जर एखादा परिवार घालवत असेल, लाखो रुपये जर कमाईच्या वर घालवत असेल, तर जकात कोणची देणार आहे? आणि बाबासाहेब, तुम्हाला सांगतो, या मंदिरांमध्ये जो करोडो रुपये जमा झालाय, त्याला तुम्हाला जकात नाही म्हणतायत का? म्हणजे मंदिराला डोनेशन वेगळं द्यायचं आणि जकात वेगळी द्यायची. अरे येड्यांनो, असं कधी होईल का? आणि जकात म्हणजे काय, आणि मिळालेला पैसा किती लोकांनी सत्कारणी लावला? अरे आपल्या पंतच उदाहरण पहा, करोडो रुपये GST मधनं आले. वायफाय खर्च आहे, वायफाय म्हणजे कसं आहे माहिती का, दप योजना काढल्या, कारण त्याला भूमिपूजन लावायचं आणि त्याला उद्घाटन लावायचं. मधले इंजिनियर आहेत नाही माहित नाही, डॉक्टर आहेत नाही माहित नाही, हे आहेत नाही माहित नाही, वकील आहेत नाही माहित नाही. म्हणजे एखादं काम करायला जर 400 मजूर लागत असतील, तर आम्ही 400 कामं काढले तर आम्हाला 1,60,000 मजूर पाहिजे. ते आहेत नाही आहेत मजूर. म्हणजे तत्सम ते गोष्टी अगदी टॉप टू बॉटम, अगदी योजना करणाऱ्या IPS IAS अधिकाऱ्यापासून तर अगदी खड्डा खोदणाऱ्या त्या गरीबापर्यंत, हे तेवढे लोक आमच्या देशात आहे नाही आहे, कामाचे आहेत, स्किल आहे नाही आहे, ते काहीच माहित नाही. माझ्याकडे पैसा आला, मी योजना काढली, पूर्ण झाली, मी उद्घाटनाला चाललो, संपलं. म्हणजे ते कसं आहे, एक सरकारी कामचा एक फोटो मी पाहिला होता. सरकारने काय केलं माहितीये का, भ्रष्टाचार होतो म्हणून 3 लोकांना एक काम दिलं. एकाने खड्डा खोदायचा, दुसऱ्याने झाड लावायचं आणि तिसऱ्याने ते बुजवायचं. कशासाठी? एकाच माणसाला दिलं तर खोटं करेल. मग काय झालं, खड्डा खोदणाऱ्याने दप खड्डे खोदत गेला, झाड लावणारा झाड लावत गेला, बुजणारा बुजत गेला. मध्ये काही दिवस काय झालं, झाड लावणारा आलाच नाही. खड्डा खोदणारा म्हणे, तो नाही येत तर मला काय करायचं, मी खड्डे खोदून टाकला. बुजणारा काय म्हणे, त्याने झाड नाही लावलं, माझी थोडी चूक आहे, मी बुजवून टाकलं. याला म्हणतात फक्त सरकारी काम. आणि असं काम ज्या देशात होतं, तो देश कोणत्या दिशेने प्रगती करतोय, 12 वर्ष झाले काय, 75 वर्ष झाले काय. असो, जय भारत.